पेज नंबर 30. तर 30 पेजवर काय आहे पहा, वी कॅन रीड अँड राईट. म्हणजे काय, आम्ही वाचू आणि लिहू शकतो. तर हा दुसरा पार्ट आहे त्यातला. याच्या अगोदर आपण हा लेसन शिकलेलो आहे फर्स्ट नंबरचा, वी कॅन रीड अँड राईट. आम्ही वाचू आणि लिहू शकतो. तर पहा याच्यावर काय, क्वेश्चन नंबर 1, लिसन केअरफुली अँड राईट द फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड्स. म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका आणि शब्दातील पहिले अक्षर लिहा. म्हणजे आता हे काय करताय, टीचर वाचताय आणि त्या वाचताना तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि त्याचा फर्स्ट लेटर कोणता आहे ते ओळखून लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये. ओके. आता मी जे वाचते ते फक्त तुम्ही ऐकायचे आणि तुम्ही सुद्धा काय करायचं, हे लेसन ऐकल्यानंतर पूर्ण मी जे शिकवलं ते ऐकून झाल्यानंतर वहीमध्ये लिहायचं आहे. ओके. तर पहा, लीफ, लेमन, लॉयन. आता हे टीचर जे वर्ड वाचते त्यातलं फर्स्ट लेटर कोणतं आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला, आलं लक्षात. आता आपण याच्या अगोदर काय शिकलो होतो, पहिल्या पेजवर पिक्चर दिलेले होते आणि त्या लेटर्सला आपण ते पिक्चर्स कोणत्या लेटर्सपासून स्टार्ट झाले, कोणत्या ध्वनीपासून स्टार्ट झाले त्याला आपण सर्कल केलं होतं, हो की नाही. आता काय करायचं आहे, या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहेत त्यातला तुम्हाला लेटर्स ओळखायचं आहे. म्हणजे पहिलं अक्षर ओळखायचं आहे की कोणत्या अक्षरापासून ते वर्ड तयार झाला आहे. ओके. तर पहिला वर्ड वाचते मी, लीफ, लेमन, लॉयन. आता इथं काय आहे सांगा बरं, पहिलं अक्षर यल आहे. मग तुम्ही ओळखून लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये, त्याच्या समोरच लिहायचं आहे ॲरो करून. पहा, हॉर्स, हाऊस, हॅबिट. इथे लक्षात येते पहिलं, पटकन लक्षात यायला पाहिजे तुम्हाला वाचल्यानंतर. पेन, पेन्सिल, पिन. या ठिकाणी पी येईल. राऊंड, रोज, रिबन. डक, डॉग, डिश. या ठिकाणी डी येईल. नंतर फिश, फॅट, फॅन. इथं यफ येईल. नंतर नेट, नोट, 9. या ठिकाणी यन येईल. सन, सँड, सॅक. इथं यस येईल. 2, 10, 20. या ठिकाणी टी येईल. मॅन, मँगो, मंकी. इथं यम येईल. तर हे तुम्ही फक्त पाहून लिहायचं नाही, तर हे शब्द वाचायचे आहे, त्याचे स्पेलिंग काय आहे हे तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. नुसतं तुम्हाला ओळखायला आलं म्हणजे झालं असं नाही, तर ते तुम्हाला वाचताही आलं पाहिजे आणि त्याचे स्पेलिंगसुद्धा मनाने लिहिता आले पाहिजेत. ओके. आता खाली पहा, बी नंबरच्या ह्याच्यामध्ये 7 सॉक्स. पहा ते पण कसे झालेत ते वर्ड तयार, एस एस पासून. ओके नाही, 7 सॉक्स. 5 फिंगर्स, कोल्ड कॉफी. नंतर बिझी बॉयज, 2 tickets, पेपर पॅक, हंग्री हेन्स, माय मदर, रेड रोजेस, लेझी लॉयन्स, नो नॉईस, डान्सिंग डॉल. पहा या ठिकाणी हे वेगळं आहे बी नंबरचा, तरी पण काय आहे, त्याच लेटरपासून 7 सॉक्स. इथे एस एस पासून चालू झालेलं आहे. आता पहा खाली क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग वर्ड अलाउड, कॉपी देम इन युअर नोटबुक. हे शब्द मोठ्याने वाचा, तुमच्या वहीत पाहून लिहा. फक्त वाचायचे आहेत मोठ्याने आणि लिहायचे आहेत. पहा कसे तयार झालेत हे वर्ड. हॅट, रॅट, सॅट. बेस्ट, नेस्ट, रेस्ट. ऑल, हॉल, टॉल, फॉल. इल, बिल, फिल, हिल. लास्ट, पास्ट, फास्ट. दिस, दॅट, देअर, देन. नंतर बेल, फेल, टेल, सेल. शी, शाल, शॉप, शट. पहा आता हे वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि ते पण व्यवस्थित उच्चार करून, आले लक्षात. फक्त वाचायचे आणि वहीत लिहायचे. अशाच प्रकारे सर्कल करून लिहिले तरी चांगलं, फक्त अक्षर मला चांगलं पाहिजे. बरेचसे मुलं नुसते वह्या कंप्लीट करतात पण अक्षर बिलकुल चांगलं नाही काढत आहे. का बरं, घरी असून पण कंटाळा आहे तुमच्या अंगामध्ये एवढा. व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे. इथून पुढे मला तुमच्या नोटबुकमध्ये हँडरायटिंग चांगली दिसली पाहिजेत. ओके ठीक आहे. तर यातले हार्ड वर्ड मी सांगते. सँड, वाळू.
बिझी मग्न, हंग्री भुकेलेले, लेझी आळशी, नॉईज गोंधळ, कोल्ड थंड, पेपर कागद, पॅक गठ्ठा, रॅट उंदीर, ऑल सर्व, हॉल सभागृह, टॉल उंच, लास्ट शेवटचा, पास्ट भूतकाळ, बेल घंटा, सेल विकणे, बेस्ट सर्वात चांगले, नेस्ट घरटे, इल आजारी, बिल पहा इल आणि बिल फिल हे जे 3-4 शब्द आहेत ते सेम वाटतात, पण त्याचं पहिलं जे अक्षर आहे, पहिलं लेटर्स आहे ते वेगळं आहे आणि त्याचे अर्थही वेगळे आहेत. इल म्हणजे आजारी, बिल म्हणजे पक्षाची चोंच किंवा हिशोब जो करतो आपण त्याला सुद्धा बिल म्हणतो की नाही. फिल भरणे, हिल टेकडी, शॉप दुकान, शट बंद करणे. तर आलेत हे हार्डवर्ड लक्षात. तर ठीक आहे, या पेजवरचं व्यवस्थित लिहायचं आहे आणि जास्तीत जास्त वाचून लिहा. वाचण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला वाचायला आणि लिहायला जमेल. ओके, ठीक आहे. तर आपण आज इथंच थांब. ओके.